हात कापला गेला, बोट कापलं गेलं आणि म्हणून कशाचाही विचार न करता स्वतःच्या साडीचा पदर तिनं पटकन पाडला आणि त्या बोटाला तिनं बांधला आणि त्याचं भळभळणारं रक्त एका क्षणात बंद झालं. ती द्रौपदी ही काही त्याची सगळी बहीण होती असे नाही, पण जेव्हा हे झालं त्या द्रौपदीने जेव्हा ते बळबळणारं रक्त बंद केलं त्याच दिवशी त्या श्रीकृष्णानं निश्चितपणे प्रतिज्ञा घेतली की या बहिणीच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा काही संकट येईल, जेव्हा जेव्हा तिला माझी गरज पडेल, जेव्हा जेव्हा तिच्या सुखदुःखामध्ये मला सहभागी व्हायचं काम पडेल, तेव्हा मी निश्चितपणे सहभागी होईल. आणि म्हणून तिचा वस्त्रहरण ज्या दिवशी व्हायला लागला त्या दिवशी तो भाऊ त्या ठिकाणी उभा राहिला आणि तिच्या आयुष्यामध्ये कधीही वाईट प्रसंग तिला येऊ दिला नाही. हेच नाही, अनेक असे इतिहासातले दाखले आहेत की ज्या दाखल्यांमध्ये आपल्याला माहिती पडतं की हे त्या बहीण भावाचं हे नातं या जाती धर्माच्या पलीकडचं जाऊनचं हे नातं आहे. या देशामध्ये हिंदू मुस्लिमांच्या अनेक लढाया झाल्यात आणि त्यामध्ये सम्राट हुमायूं नावाचा एक मुस्लिम राज्यकर्ता होता. तो राज्यकर्ता अनेक राज्य आपले पादाग्रहण करत होता आणि आपले पती गेल्यानंतर राणी कर्णावती नावाची एक राणी होती. ती कर्णावती राणी आपलं राज्य चालवत होती. ती राणी स्वतः राज्य चालवत होती. त्या राणीला प्रश्न पडला की एवढा मोठा हा सम्राट जर आपल्या राज्यावर चालून आला तर मी काय करू? या सम्राटाला तर आपण तर काही आपल्याला हे करतात नाही, एका क्षणात हे आपलं राज्य चाललं जाईल. मग त्या राणीनं काय केलं? त्या राणीनं फक्त एक राखी घेतली, आपल्या दूतामार्फत ती राखी फक्त त्या हुमायूंकडे पाठवली आणि त्याचा परिणाम काय झाला? एवढा मोठा सम्राट, एवढा मोठा राजा, पण तो राजा केवळ एका राखीच्या एका धाग्यानं तो पिळगळला आणि त्यानं सांगितलं की हे राज्य माझ्या बहिणीचं आहे, या राज्यावर मी सॉरी करणार नाही. मीच सॉरी करणार नाही तर या राज्याचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा मी घेईन, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली. म्हणजे एक बघा, हे बहीण भावाचं नातं किती होतं. दुसरी घटना आहे की एक सिकंदर नावाचा राजा होता. तो आपल्या भारतामध्ये येऊन सगळे राज्य पादाग्रहण करत होता. एक तर माझं मांडलिक हो, नाही तर राज्य गिळंकृत करत होता. पण त्या ठिकाणी पुरू नावाचा एक राज्य होता. पुरू नावाचा राजा त्याला काही केला त्याला आठवत नव्हता. त्याच्या राज्यावर तो मात करू शकत नव्हता, ते राज्य जिंकू शकत नव्हता. आणि त्याच्या पत्नीला म्हणजे सिकंदराच्या पत्नीला तिकडे असं वाटत होतं की हा आता लवकर वापस आला पाहिजे. आणि त्यांनी संदेश पाठवला की हे राज्य माझ्या कब्जात येत नाही, मला ते जिंकता येत नाही आणि मला घरी येता येत नाही. त्या सिकंदरच्या राजाच्या पत्नीनं काय केलं असेल की ते राज्य तुला मिळता येत नाही, तर त्यांनी एक गोष्ट केली. त्या राणीनं काय केलं? त्या पुरू राजाला राखी पाठवली आणि राखी पाठवल्याबरोबर त्यांनी त्या सिकंदरासोबत समझोता केला. अशा पद्धतीचा हा रक्षाबंधनचा हा कार्यक्रम आहे. रक्षाबंधन हे असं अतूट प्रेमाचं नातं की ज्या ठिकाणी कुठेही त्याला जातीचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही, पंथाचं बंधन नाही. आणि म्हणून गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही हे रक्षाबंधन बहीण भावाचं अतूट नातं पक्क करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे करत आहोत.